शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये 500 कोटींचा घोटाळा, आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल घेत कारवाईचे आदेश। सोलापूरमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा निधी रखडल्यानं रुग्णांना फटका, 29 कोटींचा परतावा प्रलंबित, अनेक हॉस्पिटल उपचार नाकारत असल्याचा रुग्णांच्या कुटुंबियांचा आरोप। विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यामधील पावसाचा जोर ओसरला, येत्या 48 तासामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज। नागपुरात स्कूटर चोरी करणाऱ्या मुलींची दहशत, स्कूटर चोरताना 3 मुली सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांकडून मुलींचा शोध सुरू। जपानमध्ये तुफान पाऊस, राजधानी टोकियोला पुराचा धोका, पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना, तर क्युशूमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक। पराडाचं शिष्टमंडळ लवकरच महाराष्ट्र दौरा करणार, येत्या आठवड्यामध्ये राज्यात चर्चेसाठी येणार असल्याची माहिती, विविध संघटनांसह कोल्हापुरातील कारागिरांचीही भेट घेणार। विम्बल्डन टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात, पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्काराज आणि जॅनिक सिन्नर अंतिम फेरीमध्ये, सिन्नरकडून दिग्गज खेळाडू जोकोविचचा पराभव। इटलीचा संघ इतिहासामध्ये प्रथमच T20 विश्वचषकासाठी पात्र, पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये इटलीचा संघ खेळताना दिसणार।